नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे ना मला कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे बरं का. मीटरचं अस्तर म्हणजे ब्लाऊज पीस आहे, अस्तर नाही बरं का, सॉरी, ब्लाऊज पीस आहे म्हातारी बाईचं. आणि एक घडी ना 9ची येते. तर कटोरी ब्लाऊज पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. इकडे मी ना शोल्डर 5.5 घेतला आणि मुंडा आहे ना 6 घेतला आहे बरं का. हे बघा 5.5 शोल्डर घेतलं, मुंडा 6 घेतला आहे आणि एक घडी 9ची घेते. दोन इंच जास्तीचा कपडा घेतला, इथं जास्तीची शिलाई घेतो ना त्याच्यासाठी. आणि बघा पूर्ण लंबाई ब्लाऊजची ना तर इथं 13 आहे तर मी 14 घेते. हे बघा पूर्ण लंबाई 14 घेतली. आणि इकडे ना कमरेची फिटिंग 8.5 घेते आणि 2 इंच 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला इथं. हे बघा 8.5 घेतली कमरेची फिटिंग आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला. इकडे 1 इंच वरती राऊंड द्यायचा आहे छान असं. बघा शोल्डर घेतलाय 5.5, मुंडा घेतलाय 6, छातीची एक घडी 9 घेतलेली, 2 इंच जास्तीचा कपडा, 8.5 कमरेची फिटिंग आहे एक घडी म्हणजे. आणि इकडे 1.5 इंच जास्त, पूर्ण लंबाईनं 14 आहे. आणि आता आहे ना पाठीला किती पाठ घेतली ते बघते. तर इकडे 3 आहे तर मी 4 घेते. गोलगडा आहे बरं का. नॉर्मल असा म्हातारीबाईचं ब्लाऊज आहे ना, त्यांना जास्त डीप गळा नाही आवडत, त्याच्यामुळे मी एकदम नॉर्मल असा गळा घेतलेला आहे. आणि आता आहे ना मी पॅटर्न करून ठेवलेली आहे, तर मी तेच ठेवते डायरेक्ट आता. कारण इथं आहे ना कपडा जास्त नाही आहे डायरेक्ट आपण कटोरी काढण्यासाठी, त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट काही कटोरी नाही काढू शकत. कारण डायरेक्ट कटोरी काढण्यासाठी ना अस्तरवरती आपण कटोरी काढतो ना, त्याच्यासाठी थोडा कपडा जास्त लागतो. आणि हे ना ब्लाऊज पीस आहे, ते ब्लाऊज पीसमध्ये तुम्हाला तर माहिती कटोकट ब्लाऊज येतं असं, त्याच्यामुळे. आणि स्लीव तर खूप लांबी आहे, त्याच्यामुळे नाही होणार, म्हणून मी ना डायरेक्ट असं फार्मा बनवून ठेवलेले आहे. तर ते फार्मा ठेवूनच मी आता डायरेक्ट कटिंग करून घेते. 8.5चा घडीचा फार्मा आहे, पण हे 9च्या घडीचं आहे ना तर चालतं, अर्धा इंच इकडे तिकडे होतं तेवढं. आपण चॉकच्या बाहेरून कटिंग करल्याने ना थोडा बरोबर ॲडजस्ट होऊन जातं बरं का. बघा हे सुद्धा मी ब्लाऊज कटिंग केलं आहे बरं का. तर आता आहे ना कट करून घेते हे पाठीचा भाग, आणि स्लीव आहे ना नंतर कट करते, कारण एवढं आहे ना कट करून घेते पहिले. इकडे मुंडा घेतला आहे छान असा, कट करून घेते. बिना दोरीचं ब्लाऊज आहे बरं का. आता बघा गळा कट करून घेते, थोडा मधूनच घेते बरं का गळा, कारण त्यांना आहे ना दोरी नाही पाहिजे. आणि म्हातारीबाईचं ब्लाऊज म्हटलं ना खूप जपून शिवावं लागतं. आपल्यासारख्या बायका तरी समजून घेतं बरं का की ठीक आहे असं, पण म्हाताऱ्याबाईंना आहे ना एकदम व्यवस्थित परफेक्ट लागतं, त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. बघा ही 8.5ची घडीची कटोरी होती ना म्हणून, आणि ब्लाऊज आहे 9च्या घडीचं, म्हणून मी थोडंसं आहे ना चॉकच्या बाहेरूनच कटिंग करते बरं का. आणि कटोरीच्या पुढच्या साईडला जोडतो ना ते आहे, त्याचासुद्धा मी फार्मा बनवून ठेवलेला आहे. आणि तुम्हाला जर बघायचं असेल ना, माझे खूप सारे असे व्हिडिओ अपलोड आहे बरं का. माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. कोणत्या बी मापाचं ब्लाऊज की कोणत्याही कटोरी, प्रिन्सेस, योगपट्टी, 4 टक्स, डायरेक्ट कटोरी कशा पद्धतीने काढायची ते सुद्धा मी अपलोड केले आहे बरं का. खूप असे व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि बघा इकडे ना योगपट्टीचा आता मी हे सुद्धा कट करून घेते. योगपट्टी बघा अशी अंदाजानेच कट केली. इकडनं 4.5, इकडनं 3.5 घेतलं आहे. आणि आता स्लीव आहे ना 4 फोल्ड करून घेते. लॉंग स्लीव आहे बरं का. तर कितीची स्लीव ते सुद्धा मी तुम्हाला मापून दाखवते. 9.5ची आहे, तर मी इथे ना 2 इंच वाढून घेते. 1.5 इंच नाही तर 2 इंच वाढून घ्यायचं. तर बघा 9.5 आली ना तर मी 11.5 घेते.
लांबीला 11.5 घेतली बरं का, कारण इथं आहे ना वाढायला जाणार आहे. याचं काही अस्तर नाही बरं का, हे ब्लाऊज पीसच आहे म्हणून एवढं वाढल्याने मग बरोबर परफेक्ट येईल ती. आणि इकडनं सुद्धा मी 11.5 घेते आणि 3.5 वरती इथं टिक केलेली. आणि छान असं आहे ना मच्छी कट देऊन द्यायचं आहे बरं का. बघा मच्छी कट असा सुंदर असा ट्राय जर केलं ना खूप छान येतं बरं का. डायरेक्ट मी कटिंग करते आणि दंड घेणं 5 आहे आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे. आणि खाकीची फिटिंग आता मापायची आहे ना, तर हे ब्लाऊज आहे ना मापाचं, त्याच्यावरनं आपण खाकीची फिटिंग मोजू शकतो. तर बघा इकडे ना ब्लाऊजची बाई आहे ना उलटी करून घ्यायची आणि मग तिथून आहे ना हे शोल्डरपासून जी शिलाई आहे ना तिथून मोजायचं आहे आपल्याला. आणि इथं मेन फिटिंगची शिलाई आहे ना इथपर्यंत आपल्याला मेजर टेप ठेवून मोजून घ्यायचं आहे किती खाकीची फिटिंग. तर बघा इकडे ना 6.25 आहे, तर मी 7 घेते कारण शिलाईमध्ये पण इथं शोल्डरमध्ये जाईल, त्याच्यामुळे मी आता इथं 7 घेते. हे बघा 7. आणि अशी छान अशी मी इथं 1.5 इंच जास्तीचा कपडा आला आहे. मी इथं सुद्धा 1.5 इंच आला आहे, बघू शकता. खूप छान आणि सुंदर रीतीने मी तुम्हाला सिंपल असं ब्लाऊज कटिंग करून दाखवलं बरं का. कटोरी ब्लाऊज. नक्की व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान असं मी तुमच्यासाठी ना जसं आपण क्लासमध्ये शिकतो ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला खूप मेहनतीने शिकवण्याचा प्रयत्न करते बरं का. खरंच मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. कस्टमरचे ब्लाऊज राहतात, असं नाही की तुम्हाला शिकवण्यासाठी मी स्पेशल काही वेगळे ब्लाऊज पीस आणते की स्वतःचं शिवते, असं बी नव्हतं. सर्व कस्टमरचे ब्लाऊज प्रत्येक मापाचे वेगळे वेगळे राहतात. नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.